सकाळी 9 वाजता शाळा भरवण्याच्या निर्णयाचा पालकांना फटका बसतोय। स्कूल बस चालक त्याच्या विरोधात आहेत। 25% जास्त पैशांची मागणी या वेळेला केली जाते। स्कूल बस चालकांकडून शुल्क वाढवण्याची मागणी होतीये आणि त्याच्यामुळे पालकांची मात्र प्रचंड अडचण होणार आहे। राज्य सरकारने सकाळी 9 वाजता शाळा भरवण्याचा निर्णय घेतलाय, पण पालकांना मात्र तो काहीसा अडचणीचा ठरतोय की काय अशी शक्यता आहे। राज्यातील पहिली ते चौथीच्या शाळा या सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे साधारण 9 वाजता भरवल्या जाव्यात अशा पद्धतीचा निर्णय सरकारने दिला, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी, त्यांना कुटुंबाला वेळ देता यावा, आई वडील ज्या पद्धतीचं जीवन जगतात त्यांची नोकरी सांभाळून मुलांना वेळ देणं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खरं तर हा निर्णय घेतला गेला होता। मात्र सध्या हा एक वेगळा कंगोरा त्याचा समोर येतोय। आणखी आपण तपशील घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत। निखिल, काय नेमकं म्हणणं आहे स्कूल बसच्या वाहन चालकांचं? कारण अशा पद्धतीने त्यांनी जर पैशांची वाढ केली तर पालकांना मात्र भुर्दंड बसणार आहे। रिद्धी, पाहायचं झालं तर ज्या माध्यमातून आहे ती शाळेतील लहान मुलांना ही सकाळच्या वेळेस शाळेत जाण्यासाठी एकच कष्ट आहे ते सहन करावे लागतात आणि याच माध्यमातून आहे ते जी शाळा आहे ती 9 वाजता सुरू करण्याचा जी मागणी आहे ती केली गेलेली असताना या ठिकाणी बस चालकांनी मात्र या संपूर्णपणे निर्णयाला आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि त्यांचं कारण म्हणजे असं आहे की ज्यावेळी स्कूल बस मधून जी विद्यार्थी आहेत ते शाळेत जातात, परंतु 9 वाजताची जर ही वेळ असली तर शाळेत जाण्याचा वेळ आणि कामावरती जाणाऱ्या नागरिकांचा वेळ हा एकच होऊ शकतो आणि त्या माध्यमातून मोठा ट्रॅफिक असेल, वाहतूक कोंडी असेल, याला सामोरे जाऊन त्यांना शाळेमध्ये पोहोचण्यासाठी देखील विलंब होऊ शकतो। याच मागणीसाठी आहे ते स्कूल बसच्या माध्यमातून या निर्णयाला आहे ते आता विरोध दर्शवण्यात आलेला आहे। तर याच मागणीसाठी आहे ही जर मागणी तुमची असेल तर जे स्कूल बसवाले आहेत त्यांना जी संपूर्णपणे फीज आहे किंवा जे काही तुम्ही या ठिकाणी पैसे जे मोजता जे मुलांना शाळेत जाण्यासाठी ते वाढवून देण्याची मागणी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सरकारने गेल्या आठवड्यात एक आदेश देखील जारी केला की शाळांना पूर्व प्राथमिक असेल किंवा इतर 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजल्यापासून ते त्याच्यानंतर सुरू करण्यासाठी ही संपूर्णपणे मागणी केलेली होती। परंतु या ठिकाणी ह्या वेळेमुळे आहे तो स्कूल बसच्या संपूर्णपणे युनियन असेल त्यांच्यामध्ये देखील ही अजून नाराजीचा सूर आहे तो पाहायला मिळतो। बरं निखिल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या आपल्या सोबत स्कूल बस असोसिएशनचे अनिल गर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। अनिलजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। काय नेमका विरोध आहे तुमचा मुळात अशा पद्धतीने शाळा 9 वाजता भरवल्या जातील तर त्या वेळेला? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून असा की पैशाची जी काही मागणी वाढीव तुम्ही करताय त्यामागचं नेमकं कारण काय? पहिला जे आपण सांगतात की आम्ही फीस इन्क्रीज करायला सांगतो तसं काय नाही। आमचे जे ट्रिप एक्स्ट्रा होतात, आता 2 शिफ्टमध्ये जे शाळा चालत होती आता ते आम्हाला 7 वाजता सेकंडरीला घेऊन यायचे, त्याच्यानंतर प्रायमरीला, मग नंतर केजीला, आणि ते आम्हाला आता 8 ट्रिप होणार। 8 ट्रिप साठी आम्हाला कॉस्टिंग मध्ये एकदम फरक पडणार, पण आम्हाला नको पाहिजे। आम्ही काय सांगतो थोडं ऍडजस्टमेंट करून घ्या। आणि ते आता शाळेमध्ये जे केलेलं आहे, आता पॅरेंट्स लोक बसमध्ये येणार की नाही येणार ते सुद्धा आम्हाला माहित नाही। जे पॅरेंट्स जे स्कूल सिलेक्ट करतात ते टायमिंग प्रमाणे आपले जॉब पण बघतात ना, ते जॉब म्हणून ते टाइम घेतात। आता 50 वर्षाचा टाइम झाला टाइम टेबल आणि त्याच्यामध्ये एकदम बदल होणार तर कसं चालणार? मला सरळ सेटिंग करायला पाहिजे, नवीन बसेस घ्यायला पाहिजे। मुंबईमध्ये 8 वर्ष नुसतं बस चालते आणि 5 वर्ष आम्ही लोन भरतोय, तर कुठे असं होणार? शिफ्ट मध्ये 3 आणि सकाळी तर 9 वाजता तर पॉसिबलच नाही, ट्रॅफिक एवढं असतात की बस जाऊन मग परत। बरं अनिलजी, पण जसं तुम्ही स्वतःच आता म्हणालात की मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये राहणारे जे नोकरदार वर्ग आहे, मुळात आई वडिलांना किंवा घरातल्या व्यक्तीला थेट शाळेपर्यंत मुलाला सोडता येत नाही म्हणून मुळात स्कूल बसचा आधार घेतला जातो। अशा वेळेला नोकरदार वर्गाची अडचण समजून घेऊन तुम्ही जसं म्हणताय की जर पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत असेल म्हणजे तुम्ही बसेस जास्त घेऊन किंवा इतर कुठल्या मार्गाने, तर मग विशेषतः पैशाची जी काही मागणी होते, तुम्ही मगापासून जे म्हणताय की ऍडजस्टमेंट करा आम्ही म्हणतोय, तर ते नाही का तुम्हाला मागे घेता येणार? नोकरदार वर्गाचा, मध्यमवर्गीय माणसाचा विचार आम्हाला इन्क्रीज वगैरे पैसे नको पाहिजे, ते जे टायमिंग ऍडजस्टमेंट आहे तेच ठेवा ना। आता मुंबईमध्ये कुठे फॉग आणि थंडी एवढे आहे की सकाळी कोई उचलून मॉर्निंग मध्ये उठ नहीं सकते बच्चे लोग। 8 बजे अभी मुलं सकाळी फक्त थंडीचा मुद्दा ह्याच्यामध्ये येत नाही अनिलजी। मुद्दा असा आहे की आई वडिलांना वेळ देता यावा, त्यांची नोकरी सांभाळून
त्यांना मुलांना वेळ देता यावा आणि या गोष्टीसाठी म्हणून त्यांचं कॉर्पोरेट लाईफ समजून घेऊन म्हणून हा निर्णय घेतला गेलेला आहे मुळात. तर त्या दृष्टीने विचार केला, विशेषतः आई-वडील आणि मुलांचं जे काही बॉन्डिंग आहे ते वाढावं या दृष्टीने विचार केला, तर तुमच्याकडे काही पर्याय आहेत की नाही मग स्कूल बस असोसिएशनकडे? आमच्याकडे आहे जे टायमिंग आम्ही सांगतो ऍडजस्टमेंट करून घ्या. आम्ही सांगतो मॅनेजमेंटला, प्रिन्सिपलला आणि गव्हर्नमेंटला की जे टायमिंग आहे ते थोडं ऍडजस्ट करून घ्या. काय 9 वाजता तर केजीचे जे प्री प्रायमरीचे प्रॉब्लेम नाही. सर्व शाळेमध्ये 8:30 वाजता बस येतात, 9 वाजतापर्यंत शाळे स्टार्ट होतात. प्रायमरीचे जे आपण घेतले ना वरती ते 7 वाजता 1 तास सेकंडरी आणि प्रायमरी येत होता. आता काय होणार, प्रायमरीसाठी आम्हाला सेपरेट बस पाठवायला लागेल ना. तर त्याच्यासाठी जे प्रॉब्लेम होणार तर प्रायमरीचे पॅरेंट्स बस सोडून देणार, ते स्वतःच मग ड्रॉप करायला लागेल ते लोकांना. म्हणून आमचे जे शिफ्ट वाढणार कंपल्सरी करणार की तुम्हाला चालवायलाच लागेल, तर आमचे जे एक्स्ट्रा बसचे फीज आहे ते द्यायला लागेल. बर जी, अनिलजी तुम्ही धन्यवाद तुम्हाला की तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी.